नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही खतरनाक प्रोमो रिलीज झालेला आहे. तर अंत्यविधी सुरू असतात. राज आणि आजी कमळीला सावरायला आलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे एका बाईची एंट्री होते. तर प्रेक्षकांनो, ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून जिवंत सरू असते. सरूला बघितल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलंच की पोलिसांनी आता कमळीच्या आईचे सगळे पुरावे दाखवलेले असतात. जसं की तिचं मंगळसूत्र, फाटलेली साडी, सगळं बघून पोलीस बोलतात, कमळी मॅडम, आम्हाला खूप खेद आहे. दरीत फक्त आम्हाला एवढ्याच वस्तू सापडलेल्या आहेत आणि यावरून हे सिद्ध होतंय की तुमची आई आता या जगात नाही. कमळीच्या हातातून त्या सगळ्या वस्तू खाली पडतात. ती जागी जमिनीवरती कोसळते. तिचा टाहू फुटतो. कमळी रडू लागते. तिचा कंठ दाटून आलेला असतो. ती बोलते, का देवा, का माझ्या बाबतीतच असं का? आधी माझा बाप हिरावून घेतलास, मग माझा म्हातारा आजोबा, माझे आबा आणि आता माझी आई. माझ्या आईनं आणि मी तुझं काय बिघडवलं होतं? तू मला अनाथ केलंस. माझ्या आईपासून मला पोरकं केलंस. मी पोरके झाले, मी अनाथ झाले ऋषी सर, आज मी अनाथ झाले. आज या जगामध्ये माझं कुणी बी राहिलं नाही. पण या दुःखाच्या क्षणात ऋषी तिला सावरतो आणि बोलतो, कमळी प्लीज असं बोलू नकोस. तू अनाथ नाही आहेस, मी आहे ना तुझा. मी तुझ्यासोबत कायम असणार आहे. स्वतःला सावर. असं खचून जाऊन कसं चालेल? ते मला अजिबात चालणार नाही. कमळी मात्र पूर्णपणे तुटून गेलेली असते. ती ऋषीला झिडकारते आणि बोलते, नकोय मला कुणाचा आधार, नकोय. माझ्या नशिबात फक्त रडणंच लिहिलंय. ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की कमळीला हँडल करणं एवढं सोपं नाहीये, कारण तिच्यावरती खूप मोठं दुःखाचं डोंगर कोसळलंय. त्यामुळे तो निंगीला तिथे बोलावून घेतो आणि बोलतो, निंगी, कमळीला सावर, तिला घरी घेऊन जा. मी काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करतो आणि घरी येतो. निंगी आता कमळीला तिकडून घेऊन जाते. ऋषी आता हवालदाराकडे येतो आणि बोलतो, साहेब, आम्हाला आमच्या आईची राख हवी होती, मिळेल का? तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल त्याला लोटा देते, ज्यामध्ये सरूची राख असते. आणि ऋषीला वाटत असतं ही सरूचीच राख आहे. पण प्रेक्षकांनो, ही सरूची राख नसते. ती दुसऱ्याच कोणत्या तरी बाईची राख असते. सरू जिवंत असते. आणि पुढे जे काही घडणार आहे ते बघतच राहा प्रेक्षकांनो. इकडे आपण पाहतो तर काय, राजनला ही बातमी मिळालेली असते. ऋषीकडून ही बातमी मिळालेली असते की कमळीची आई जिवंत नाहीये, ती मेलीये. आणि ती बातमी कळाल्यानंतर राजन फारच अस्वस्थ होतो. त्याला काय करावं काही समजत नसतं. तो विचार करतो, एक काम करतो, आईला फोन करतो. आता आईच मला सांगेल पुढे काय करायचं. असं म्हणत असतो. आईला फोन करतो, म्हणजे आजींना फोन करतो. गहीवरल्या आवाजात तो बोलतो, आई, आई, अगं खूप वाईट बातमी आहे गं. तेव्हा आजी बोलते, काय झालं राजन, तू ठीक तर आहेस ना? आत्ताच मला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता. ते तर म्हणाले तू ठीक आहेस. बोल ना, काय झालं तुला? तेव्हा राजन बोलतो, आई, अगं मी ठीक आहे, मी बरासुद्धा झालो आहे. पण कमळीच्या आईचं मात्र निधन झाले गं. कुणीतरी तिचा खून केलाय आणि तिला तरी ढकलून दिलंय. आणि हे ऐकल्यावर आजींना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या जोरातच ओरडतात, राजन, अरे काय सांगतोस काय राजन? त्या बिचाऱ्या कमळीच्या आईचा खून? पण का? त्यांनी असं काय केलं असेल की एखाद्या माणसांनी त्यांचा खून करावा? त्या तर खूप गरीब होत्या, मी ऐकलं होतं. मग तिच्या आईची अशी कोणाबरोबर काय दुश्मनी होती की तिचा सरळ खूनच करून टाकला? तेव्हा राजन बोलतो, आई, अगं मला खरंच काही माहीत नाही, पण मला खूप अपराधासारखं वाटतंय. ती पोरगी, ती कमळी आपल्या वाईट काळात सावलीसारखी आपल्याबरोबर उभी होती. जेव्हा या जगाने आपल्याकडे पाठ फिरवली होती तेव्हा ती ढाल बनवून उभी होती आणि आज तिच्यावर एवढं मोठं संकट आलंय. आई, मी तिला एकटीला सोडू शकत नाही. मला तिच्याकडे जावंच लागेल. आणि तसं पण मी कमळीच्या गावाच्या अगदी जवळ आलो आहे. मला तिला धीर द्यायला जायलाच हवं. तिला भेटायला जायलाच हवं. कारण आता तिला आपली गरज आहे. तिला कोणीच नाही आहे. ती बेघर झाली आहे, बेवारस झाली आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आजींनासुद्धा खूप रडायला येत असतं. त्या बोलतात, राजन, तू तिथेच थांब, मी येते. त्या पोरीला आपली गरज आहे. तिच्या वाईट काळात आपण तिला जपायलाच हवं. मी आत्ताच निघते. आपण दोघे मिळून त्या पोरीला या दुःखातून बाहेर काढू. असं म्हणतच आजी आणि राजन कमळीला भेटण्याचा निर्णय घेतात. इकडे आपण पाहतो तर काय, बंड्या तातडीने ऋषीला बोलावून घेतो. बंड्या खूपच घाबरलेल्या आवाजात असतो. तो बोलतो, ऋषी भाऊ, लवकर या इकडे. इकडे लई मोठाने विचित्र प्रकार घडलाय. गावची लोक वर्गणी एकत्र करतायत सरुकाकीची अंत्यविधी करण्यासाठी. आणि हे कमळीला कळालंय. ती चांगलाच तमाशा करायला इकडे आलीये. ती कोणाचंच ऐकत नाहीये. तुम्हीच आता तिला थांबू शकता. तिला थांबवा, तिला रोखा. ऋषी भाऊ, पटकन या, आम्हाला तुमची फार गरज आहे. तेव्हा ऋषी बोलतो, बंड्या, तू कमळीला अडव. एक 5 मिनिटात मी तिथे पोहोचतो. इकडे आपण पाहतो तर काय, गावचे सगळे लोक, गावचे सरपंच, हे सगळे मिळून वर्गणी एकत्रित करत असतात. लोकांनी रांग लावलेली असते. जेवढं जमेल तेवढे पैसे त्या पेटीत टाकत असतात सरूची अंत्यविधी करण्यासाठी. आणि तेवढं तिथे कमळी येते. कमळी आता हे सगळं पाहते आणि ते बघितल्यावर तिचे डोळे लाल भडक झालेले असतात. ती रागाने ओरडते, थांबा, हे सगळं नाटक थांबवा, असं म्हणतच ती त्या माणसाला अडवते, जो की वर्गणी टाकत असतो पेटीमध्ये. ती जोरातच ओरडते, काय काय चालवलंय काय हे सगळं?
कोणाला विचारून तुम्ही भीक मागायला लागलात माझ्या आईच्या नावावर, हे सगळं मी करू देणार नाही. तेव्हा सरपंच बोलतात, अगं कमळी, अगं रागवतेस कशाला? हे सगळं आम्ही तुझ्यासाठीच करतोय, तुझ्या भल्यासाठीच करतोय, तुझ्या आईच्या भल्यासाठी करतोय. कमळी मात्र त्यांना मध्येच थांबवते आणि बोलते, माझं भलं? तुम्हाला काय वाटतं मी माझ्या आईचा अंत्यविधी करू शकत नाही? जर तुम्हाला माझ्या आईचा एवढाच पुळका होता ना, तर जिवंतपणी माझ्या आईला का नाही जपलं तुम्ही? का तिला आयुष्यभर वाळीत टाकलं? का तिला या गावात सन्मानाने जगू दिलं नाही? जिवंतपणी तिला पाणीसुद्धा विचारलं नाही आणि आता मेल्यावर तिच्या नावावर वर्गणी गोळा करताय? खबरदार, खबरदार, जर एक पैसा जरी गोळा केला तर मला हे अजिबात चालणार नाही आणि याची परवानगी मी कोणालाच देणार नाही. मान्य आहे, मी गरीब आहे, आमची परिस्थिती हालाकीची आहे, पण एवढी पण गरीब नाही की मी माझ्या आईचा अंत्यविधी करू शकत नाही. आणि हे सगळं बोलत असताना कमळी खूपच खवळलेली असते, अक्षरशः पेटून उठलेली असते. तेवढ्यातच तिथे ऋषी येतो, कमळीला शांत करतो. ऋषी बोलतो, कमळी थांब, ही वेळ भांडण्याची नाही आहे. लोक त्यांच्या पद्धतीने मदत करतायत, त्यांच्या पद्धतीने सरू काकीबरोबर असणारे ऋणानुबंध जपतायत. पण प्लीज प्लीज तू असं भांडू नकोस. आपण तुझ्या आईचा अंत्यविधी उद्याच्या उद्या करू, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर, मी आणि बंड्या मिळून सगळी जबाबदारी पार पाडू. पण प्लीज या लोकांबरोबर भांडू नकोस. जर तू अशी भांडलीस ना तर हे तुझ्या आईला अजिबात आवडणार नाही. त्यावरून बघत असतील हे सगळं, त्यांना काय वाटेल हे सगळं बघितल्यावर? त्यांना कायम असंच वाटत आलं आहे की तू व्यवस्थित राहावंस. आणि तू जर गावकऱ्यांशी भांडलीस, तेही त्यांच्या अंत्यविधीवरून, तर त्यांच्या आत्म्याला शांती भेटेल का? नाही ना. कमळेची मात्र बोलती पूर्णपणे बंद झालेली असते. ऋषी म्हणत असतो, कमळे सांग ना, कसं वाटेल त्यांना? अगं त्यांचा जरा विचार कर. आणि आता कुठे कमळीला तिची चूक कळालेली असते. ती बोलते, ठीक आहे, आपण उद्याच्या उद्या माझ्या आईचा अंत्यविधी करू. आणि हा गावकऱ्यांनो, तुम्ही सगळ्यांनी तिच्या अंत्यविधीला यायचं आहे. नाही उद्या माझ्या आईच्या अंत्यविधी दिवशी सगळ्या गावाला जेवण घातलं तर नाव कमळी सांगणार नाही, असं म्हणतच ती सगळ्या गावाला चॅलेंज करते. आणि ऋषी आता तिला तिकडून घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, अंत्यविधीची तयारी सुरू असते. सगळेच लोक पांढरे कपडे घालून तिथे आलेले असतात. कमळी, निंगी, परत बंड्या, ऋषी सगळेच तिथे उपस्थित असतात. सरूचा फोटो लावलेला असतो, तिच्या फोटोवरती हार चढवला गेलेला असतो आणि सगळेच तिथे रडत असतात. निंगी आपली बिचारी कमळीला समजवत असते. आणि तेवढ्यातच तिथे राजन आणि आजींची मस्त अशी एंट्री होते. राजन चक्क व्हीलचेअरवरून तिथे आलेला असतो. तो कमळीचा हात हातात घेतो आणि बोलतो, कमळी बेटा, अगं हे सगळं कसं काय घडलं? असं नको व्हायला पाहिजे होतं गं. तेव्हा कमळी हुंदके देऊन रडू लागते आणि बोलते, राजन काका, खरं तर माझी आई मला सगळं खरं सांगणार होती. नयनतारा मॅडम तिला जे काय बोलली ना ते तिच्या जीवाला लागलं आणि म्हणूनच माझी आई मला माझ्या खऱ्या बाबांचं नाव सांगणार होती. जे सत्य तिने इतके वर्ष लपवून ठेवलं होतं, त्या सत्याचा ती खुलासा करणार होती. मला माझ्या बाबांचं नाव कळणार होतं आणि म्हणूनच ते सत्य सांगण्यासाठी मला तिने एका डोंगरावरती बोलवलं होतं. पण कुणीतरी तिला गोळी मारली आणि ते सत्य मला कळालंच नाही. ती दरीत पडली. आम्ही तिला खूप शोधलं, पण माझी आई काय सापडली नाही. पण शेवटी आणि त्यामुळे स्पष्ट झालं की जंगली प्राण्यांनी, बिबट्यांनी तिला खाऊन टाकलं. हे सगळं म्हणत असताना कमळी जोरजोरात रडू लागते. पण हे सगळं म्हणत असताना अचानक तिचं राजनकडे लक्ष जातं. ती पाहते तर काय, त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते. ती बोलते, राजन काका, अहो तुमच्या डोक्याला हे सगळं काय झालंय? हे कसं काय लागलं तुम्हाला? तेव्हा राजन बोलतो, तेच कमळी, मी आणि आई तुझ्याकडे येणारच होतो, पण वाटेत माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. पण मी वाचलो. काही लोकांनी मला सरकारी दवाखान्यात नेलं आणि आता तिकडून सरळ मी इकडे आलोय तुला भेटायला. आणि अशा प्रकारे सगळा प्रकार राजन आता कमळीला सांगत असतो. पण तेवढ्यातच आजींची नजर हार घातलेल्या सरूच्या फोटोकडे जाते. तिचे डोळे विस्फरतात. आजी थरथरत्या आवाजात किंचाळून बोलते, राजन, अरे राजन, तो फोटो बघ. असं म्हणतच ती बोट दाखवते आणि बोलते, ही तर आपली गौरी आहे. राजन आता फोटोकडे बघतो, त्याला जब्बर धक्का बसतो. तो जोरातच ओरडतो, गौरी? फोटो जवळून पाहतो आणि बोलतो, हो, ही तर माझी गौरी आहे. तो कमळीकडे बघतो, त्याचे डोळे भरून येतात. तो बोलतो, याचा अर्थ माझी गौरी मेली म्हणजे कमळी? कमळी, तू माझी मुलगी आहेस, माझ्या आईची नात आहेस, माझ्या आणि गौरीची रक्ताची मुलगी आहेस तू. असं म्हणतच राजन ढसाढसा रडू लागतो. कमळीला कवटाळतो, मिठी मारतो. कमळीलाही आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. कमळी बोलते, तुम्ही माझे बाबा आहात? म्हणजे आई मला हे सांगणार होती की मी कमळी राजन महाजन आहे? तेव्हा राजन बोलतो, हो ग कमळी, हो. पण मध्यंतरी जेव्हा मी गौरीला भेटलो होतो तेव्हा तिने मला असं सांगितलं की तिचं दुसरं लग्न झालंय. तेव्हा कमळी बोलते, नाही राजन सर, माझ्या आईने कधीच कोणतं लग्न केलं नाही, कधीच परपुरुषाकडे वाईट नजरेने बघितलं नाही, कायम तुमच्यावरच प्रेम करत राहिली आणि तुमच्या आणि आजीबद्दल कायम चांगलंच सांगत राहिली. कधी स्वतःच्या वडिलांचा द्वेष करायचा नाही हे ती कायम मला शिकवत राहिली. आजी बोलते, कमळे म्हणजे तू माझी नात आहेस?
त्या क्षणाचा मी आनंद मानू का दुःख मानू तेच मला कळत नाहीये. एकीकडे मला माझी नात मिळाली, पण दुसरीकडे देवाने माझ्याकडून माझी सून हिरावून घेतली. माझ्या सुनेने एवढी 17 वर्ष हाल काढलीत या गावामध्ये. कशी राहिली असेल ती एकटी पोरीला घेऊन. आणि आता जेव्हा ती आम्हाला मिळाली तेव्हा तिचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. खरंच काय बिननशिबी आहे माझी सून. मी तिला शेवटचं डोळे भरून बघू सुद्धा शकले नाही. सर्वजण ढसाढसा रडत असताना वातावरणात अचानक बदल होतो. वाऱ्याचा वेग वाढतो, भयानक वाढतो. आजूबाजूचे दिवे फडफडू लागतात आणि मग एकदमच धूर येतो. एक बाई फाटकी साडी नेसलेली, डोक्यावर काळ्या रंगाचा ब्लँकेट ओढून आत येते. कोणाला काही समजत नसतं ती कोण आहे. गावकरी मात्र जोरजोरात घाबरून ओढू लागतात. कोण आहे हे? कोण आहे? भूत, भूत, सरूचं भूत आलं. पळा रे, सरूची आत्मा भटकतीये. बाई आता पुढे येते, डोक्यावरचं ब्लँकेट काढते. सर्वजण श्वास रोखून बघतात. ती सरू असते, जिवंत. तिच्या डोळ्यामध्ये एक भयंकर आग असते. कमळी थक्क झालेली असते. ती बोलते, आय आय तू जिवंत आहेस? देवाचे आभार. पण मग या पोलिसांच्या हातात राग कोणाची आहे? त्यांनी तर तुझे दागिने मला दिले. हे सगळं काय? तेव्हा आता सरू कामिनीबद्दल मोठं सत्य सांगेल का हेच बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.